नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। रात्रीची मळलेली कणिक उरली असेल तर सकाळी अगदी 10 मिनिटात हा नाश्ता तयार होतो। हा नाश्ता चटपटीत, टेस्टी आणि हेल्दी असल्यामुळे सर्वजण आवडीने खातील। जर तुम्हाला हा नाश्ता आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज माझ्याकडे रात्रीची कणिक उरलेली नाही, तर मी नवीन कणिक मळून हा चटपटीत नाश्ता तयार करणार आहे। इथं साधारण 1.5 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं। यामध्ये थोडंसं तेल घालायचं, अगदी छोट्या चमच्याने 2 चमचे तेल घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं। जर रात्रीची कणिक उरलेली असेल तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा एकदा कणिक मळून आणि त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आणि मग त्याला मऊ करून घ्यायचं। तर आता थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मळून घेतेय। नेहमीच्या चपातीप्रमाणे आपल्याला कणिक मळायची, खूप सैलसर किंवा खूप घट्ट कणिक करायची नाही, अगदी रोजच्या चपातीप्रमाणेच ही कणिक मळून घेऊ। आता आपली कणिक मळून झाली आहे। याला थोडंसं तेलाचा हात लावायचा, म्हणजे थोडंसं तेल यावर लावायचं आणि याचा चांगला उंडा करून याला एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू। आता एक कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यात आपण साधारण 3 ग्लास पाणी घालूया। तर गॅस सुरू करायचा आणि आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचे। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण बाकीची तयारी करू। आता इथं काही भाज्या घेतल्या आहेत मी कट करून। गोबी घेतलाय, या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेतल्या तरी चालतील। गाजर घेतलाय उभा चिरून, हिरवी मिरची घेतलीये, 2 मिरच्यांचे उभे तुकडे केलेत, एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा उभा कापून घेतलाय आणि एक सिमला मिरची कट करून घेतली। आणि इथं मी मटार घेतलेले आहेत ओले, तुमच्याकडे स्वीट कॉर्नचे दाणे असतील तर ते घेतले उकळून तरी चालतील। तर या भाज्यापैकी तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर स्किप केली तरी चालते। आता इथं कांद्याची पात घेतलीये, त्या पातीचेच कांदे निघालेले असे उभे कट करून घेतलेत मी आणि थोडीशी पात अशी छोट्या आकारात कट करून घेतली। तर आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि इकडे कणिक सुद्धा भिजलेली आहे, कणिक चांगली भिजलेली आहे। तर आता आपण याला थोडंसं मळून घेऊ पुन्हा एकदा आणि अशा पद्धतीनं याचे 2 भाग करणार आहे मी, कारण की याला सोऱ्यामधून काढायचे आपल्याला। तर माझ्याकडचा सोऱ्या थोडासा मोठा आहे, तर तुम्ही सोऱ्या म्हणता की शेवगा म्हणता ते मात्र मला कमेंट करून नक्की सांगा। तर हे बघा असे 2 भाग केले। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग हे सोऱ्या घ्यायचा, सोऱ्याची मोठ्या छिद्राची प्लेट आपण लावूया त्याला आणि आता सोऱ्याला आतून तेल लावायचं किंवा कणकीच्या उंड्याला तेल लावलं तरी चालतं आणि त्याला अशा पद्धतीनं बंद करून घेऊ। तर सोऱ्यातून कणिक निघण्यासाठी खूप त्रास होऊ नये यासाठी आपण कणिक थोडीशी सैलसरच करायची, म्हणजे खूप जास्त सैल नाही परंतु खूप घट्ट करू नका। तर पाण्याला उकळी आली आहे, आता यात थोडंसं तेल घालायचं, अगदी 1 चमचाभर तेल घालायचं, जेणेकरून आपले नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत। या ठिकाणी पाण्याला मात्र खळखळून उकळी आली पाहिजे बरं का। आणि मग आता यामध्ये सोऱ्यानं आपण शेव सोडतो त्याप्रमाणे ही कणिक काढून म्हणजे सोऱ्यात घालून त्याची आपल्याला शेवच एक प्रकारची करून घ्यायची उकळत्या पाण्यामध्ये। साधारण 1 ते 1.5 वितीच्या अंदाजाने झाली की ही आपल्याला तोडून घ्यायची। हाताने सहज तुटते, नाही तर मग आपण कात्रीच्या साह्याने तोडून घेऊया। पुन्हा पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची, पुन्हा त्याचप्रमाणे 1 ते 1.5 वितीची शेव आपल्याला तयार करून घ्यायची। आणि अशा पद्धतीनं आपल्याकडे आहे तेवढ्या सर्व कणकीच्या आपण या शेवया करून घेऊया या पाण्यामध्ये उकळत्या। तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवायची आणि सर्व नूडल्स तयार करताना पाणी उकळतच असलं पाहिजे याचं मात्र लक्षात ठेवायचं। तर म्हणजे हे चांगले मोकळे आणि सुटसुटीत होतात। तर आपले सर्व नूडल्स करून झालेले आहेत तयार। तर याला आपण 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं। शिजायला ठेवल्यापासून 2-3 मिनिटांनी याला एकदा दोनदा असं खाली वर करून घ्यायचं, म्हणजे चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं
आणि हे चांगलं शिजवून घेऊया। हे बघा कुठे सुद्धा नूडल्स चुरा झालेले नाहीत, तुटलेले नाहीत किंवा मग एकमेकांना चिटकल्या सुद्धा नाहीत। अगदी मोकळ्या सळसळीत होतात आणि खूप लवकर तयार होतात। आता 7-8 मिनिट झालेले आहेत, गॅस बंद केलाय। हे बघा आपले नूडल्स चांगले शिजून तयार झालेले आहेत। याचा कलर सुद्धा बदलला आणि थोडेसे फुलून मोठे झालेत। आता आपण या चाळणीवर याला ओतून घेऊया। तर आपण याला चाळणीवर ओतून घेतलेलं आहे। आता यावर थंड पाणी घालायचं, 1-2 वेळा पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून हे एकमेकांना चिटकणार नाहीत आणि याची कुकिंग प्रोसेस सुद्धा थांबल्या जाते। तर आता याला असंच ठेवूया थंड होईपर्यंत, त्यामुळे यातलं सर्व पाणी निथळून जाईल। आणि आता आपण पुढची तयारी करूया। तर गॅसवर एक कढई ठेवायची, त्यामध्ये एक मोठा चमचा भरून किंवा 2 चमचे तेल घालू। आता या तेलामध्ये तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण घालायचं उभा चिरलेला आणि थोडेसे अद्रकचे तुकडे। 7 ते 8 पाकळ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि एक अर्धा इंच अद्रकचे छोटे तुकडे करून घेतलेत। याला आपण थोडंसं परतून घेऊ आणि आता यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या, त्यावर कांदा घालायचा आणि याला थोडा वेळासाठी हलवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं परतू द्यायचं। आणि आता यात सर्व चिरलेल्या भाज्या घालायच्या आणि याला सुद्धा परतून घेऊया। या ठिकाणी आपल्याला भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत, अगदी थोड्याशा मऊसर होईपर्यंतच भाज्या शिजवायच्या, म्हणजे याच्यामध्ये कच्चेपण राहिलं पाहिजे, क्रंचीनेस ज्याला म्हणतो तो यामध्ये राहिला पाहिजे। तर अशा पद्धतीने या भाज्या मध्यम गॅसवर चांगल्या परतून घेऊया थोड्या वेळासाठी। तर या ठिकाणी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कोणती यातली आवडत नसेल तर कॅन्सल करू शकता आणि जे आवडते ते वापरू शकता। आता भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत। तर आपला नाश्ता चटपटीत होण्यासाठी इथं काही सॉसेस वापरलेले आहेत। तर सोया सॉस 1-1.5 चमचा घातला, रेड चिली सॉस 1 ते 1.5 चमचा घालायचा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। आता इथं टोमॅटोचं केचप घातले 1-2 चमचे। तर याला व्यवस्थित मिक्स करू। आता थोडीशी म्हणजे 1 पाव चमचा मिरेपूड घातली इथं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करूया। पुन्हा एकदा मिक्स करायचं। तर या ठिकाणी मीठ खूप जास्त घालू नका, आपण नूडल्स तयार करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि हे सॉसेस सुद्धा थोडेसे खारट असतात। तर आपण आता यावर हे तयार करून घेतलेले थंड झालेले नूडल्स घालूया आणि आता याला व्यवस्थित मिक्स करायचं। प्रत्येक नूडल्सला हा मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे किंवा चिटकला पाहिजे। हे आपले नूडल्स मार्केटच्या नूडल्सपेक्षा कुठेही कमी लागणार नाहीत चवीला। आणि आता यामध्ये थोडंसं पांढरे तीळ घालत आहे मी 1 चमचाभर, यामुळे दिसायला सुद्धा छान लागतं आणि जेव्हा तीळ दाताखाली येतो तेव्हा खूप छान याची चव लागते। तर हे आपले नूडल्स तयार करून झालेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। थँक्यू।